जय महाराष्ट्र मित्रांनो. जय महाराष्ट्र सगळ्यांना. काल नुकताच इयत्ता 5वीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर झालेला आहे. माझ्याकडे जी प्रश्नपत्रिका आहे तिचा संच क्रमांक डी, सीट नंबर डी आहे. आज आपण जो पहिला पेपर होता सकाळी 11 ते 12:30च्या दरम्यान झालेला, त्यामध्ये भाषा, प्रथम भाषा आणि गणित यावरती प्रश्न विचारले होते. तर भाषावरती 25 प्रश्न होते, राहिलेले 50 प्रश्न हे गणितावरती होते. तर आज आपण याची उत्तर पत्रिका पाहणार आहोत. मी सगळं तुम्हाला उत्तर याची देणार आहे. तर चला तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला होता, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटाका, जाई, मोगरा, पारिजात या फुल झाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले. वरील वाक्यातील नामांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो लक्ष द्या, सुरुवातीला नाव विचारले तर सोनाली एक नाव झालं, परस दुसरं झालं, बाग 3 झालं, सोनटक्का 4, जाई 5, मोगरा 6 आणि पारिजात 7 आणि झाड आणि फूल हे जर फूल नाही आहे, कारंजा हे जर बघितले तर 8 इथं नाव आहेत. तर नावांची संख्या किती 8 आहे. तर पहिल्या प्रश्नांचं उत्तर हे काय आहे, तर पहिल्या प्रश्नांचं उत्तर हे 8 आहे. ऑप्शन नंबर 1 8. ठीक आहे. परत एकदा सांगतो तुम्हाला, सोनाली एक नाव, परस, नंतर बाग, सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात आणि कारंजा राहिलेलं हे एक नाव, असे मिळून 8 नाव संख्या होत आहे. त्यामुळे याचं उत्तर किती आहे, तर ऑप्शन नंबर 1 8 उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. अलगद, नियमित, तीक्ष्ण, हाहाकार. तुम्ही जर बघितलं तर नियमित बरोबर आहे, हाहाकार बरोबर आहे, तीक्ष्ण पण बरोबर आहे, अलगद नाही. अलगदच्या जागी अलिप्त किंवा स्वतंत्र किंवा अलग असा शब्द असायला पाहिजे होता, अलग किंवा स्वतंत्र. त्यामुळे याचं उत्तर जे आहे प्रश्न क्रमांक 2चं हे अलगद आहे, हा अशुद्ध शब्द आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा. तर वाक्य दिलेलं आहे, बुलबुल पक्ष्याच्या सुरेल ताना मी शेवग्यामुळेच ऐकू शकले. तानासाठी अधोरेखित आहे. ताना म्हणजे सूर आणि हे काय आहे तर पुल्लिंगी, म्हणजेच याचं लिंग काय असणार आहे तर पुल्लिंगी हा शब्द आहे ताना. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेले पर्यायातून निवडा. म्हणजे वाक्य दिलेलं आहे त्याचा काळ ओळखायचा आहे आणि पर्यायातून सेम काळाचं आपल्याला वाक्य शोधायचं आहे. ठीक आहे. तर वाक्य आहे, राही पळत जाऊन गाडी पकडेल. म्हणजे राही पळत जाऊन गाडी पकडेल म्हणजे याचा अर्थ हा जो काळ आहे हा काय भविष्यकाळ आहे. ठीक आहे, भविष्यकाळ. आता आपल्याला असं वाक्य बघायचं आहे त्याच्यामध्ये फक्त भविष्यकाळच असायला पाहिजे. ठीक आहे. तर पहिलं वाक्य आहे, अभिज्ञाने नृत्य कौशल्य पाहून लोक थक्के झाले. म्हणजे ऑलरेडी नृत्य केलेले, म्हणजे याचा अर्थ हा झाला भूतकाळ. ठीक आहे. पहिला भूतकाळ. आपल्याला असं वाक्य पाहिजे, त्याचं उत्तर काय असायला पाहिजे, भविष्यकाळ. दुसरा ऑप्शन दिलेला आहे, सायली रोज सकाळी गाण्याचा रियाज करते. म्हणजे काय करते, म्हणजे दररोज करते, वर्तमान काळ झाला तो. तिसरं ऑप्शन आहे, गौतमीच्या मनात खूप शंका होत्या म्हणजे काय, भूतकाळ झाला तो. आणि 4 नंबरचं, सोहम चहा घेणार आहे. म्हणजे विचार करा, घेणार आहे म्हणजे हा झाला काय, भविष्यकाळ. तर भविष्यकाळासाठी ऑप्शन नंबर काय आहे तर 4. कारण की आपल्याला असं ऑप्शन पाहिजे होतं की राही पळत जाऊन गाडी पकडेल, भविष्यकाळातील एक असं वाक्य पाहिजे होतं. तर ऑप्शन नंबर 4, प्रश्न क्रमांक 4चा ऑप्शन नंबर 4, सोहम चहा घेणार आहे, हे भविष्यकाळामधलं आहे. प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिलेले आहे.
वाक्य दिलेलं आहे, रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. वाक्य जर बघितलं तुम्ही तर